नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वेल्थ विथ डेटामध्ये. ॲक्च्युली आपण ॲनालिसिस करतोय 23 तारखेच्या मार्केटचं. तर युद्धजन्य परिस्थितीमुळं काय आलं होतं, मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि गॅप डाऊन झाल्यानंतर कंटिन्युअसली खाली खाली येत राहिलं. ऑलमोस्ट -285 पॉईंट मार्केट खाली आलं. तर ह्याच्यानंतरून थोडंसं मार्केट सेटल झाल्याचं दिसत असताना आपण एक ट्रेड दिला होता की आपल्याला 89 रुपयावर जो ट्रेड करणारा 24,700चा जो पुट आहे 26 जूनचा, तो शॉर्ट करायचा आहे. म्हणजे आपला पॉझिटिव्ह व्ह्यू आहे आणि मायनस जे 259 आहे ते जे मार्केट आहे ते आपल्याला वरती जाईल अशा याची अपेक्षा होती. तर आपण 24,700चा शॉर्ट केलेला आहे आणि वरती मार्केट आहे 24,853. म्हणजे ऑलरेडी आपण 150 पॉईंटचा बफर घेऊन चाललो आहे. विक्स हाय होता म्हणून आपल्याला जो पुट आहे तो शॉर्ट करायचा होता. तो 89ला शॉर्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकत असाल, त्यानंतरून तो विदिन 1 आवर तो ऑलमोस्ट 67-68 रुपयावर ट्रेड करत होता आणि 20-22 रुपयांचा गेन आपल्याला त्या ठिकाणी दिसत होता. त्याच्यानंतरून कंटिन्युअसली खाली जात राहिला आणि 49 रुपयावर तो संध्याकाळी क्लोज झाला होता. खाली लो 42 रुपयांचा गेला होता. तर मी ह्याचं जे ॲनालिसिस केलं होतं आणि तुम्ही बघू शकत असाल, ऑलमोस्ट टॉपपासून 90 रुपयापासून तो लोवेस्टलाच आला. तर हे बाईंगमध्ये नाही होत मित्रांनो, हे सेलिंगमध्ये पॉसिबल होऊ शकतं. आपल्याला 150 पॉईंटचा बफर पण मिळेल आणि आपल्याला हे पण मिळेल. तर आता बघू शकत असाल तुम्ही, मार्केट जे आहे ते 24,971वर आहे आणि आपला पुट जो आहे तो 24,700चा शॉर्ट आहे. म्हणजे अजून पण 50 रुपयाची आपल्यापर्यंत रूम आहे. तर आपण हे का केलं होतं ह्याचं ॲनालिसिस बघण्यासाठी आणि पुट शॉर्ट जी हेजिंगच्या ज्या आपल्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही फ्युचर लॉंग करून काही करता येतं का, आणि जी वॉलॅटिलिटी आहे, मार्केट 200 पॉईंट गॅप अप होऊ नाही तर 500 पॉईंट गॅप डाऊन होऊ दे, आपल्याला काही फरक नाही पडत. अशा पद्धतीची कुठली स्ट्रॅटेजी आहे ती आपण काय डेव्हलप केली ती हे करतो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे वेल्थ विथ डेटा या चॅनलला. माझा चॅनल आहे, सबस्क्राईब करा.